Hello friends, we have to see JEE Mains question 2015 the set of values of lambda. तर इथे आपल्याला लॅम्बडाचा व्हॅल्यूज कळायचा आहे फॉर विच द सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिले आपल्याला 1 2 3 हे 3 लिनियर इक्वेशन दिलेले आहेत हॅज नॉन ट्रायव्हल सोल्युशन. ह्या लिनियर इक्वेशनचं नॉन ट्रायव्हल सोल्युशन आहे. देन लॅम्बडाच्या ज्या व्हॅल्यूज निघतील त्याचा सेट कसा राहील. ऑप्शन ए एम्प्टी सेट, ऑप्शन बी is a single tone set, option C contain two elements and option D contain more than two elements. तर इथे आपल्याला जे लिनियर इक्वेशन दिलेलं आहे फर्स्ट 2x1 minus 2x2 plus x3 is equal to lambda x1. याला आपण इकडे ट्रान्सफर केलं तर हा 2x1 इथे प्लस आहे तर मायनस होऊन जाईल लॅम्बडा x1 minus 2x2 plus x3 is equal to 0. आता इथून काय कॉमन काढू शकतो आपण x1 तर 2 minus lambda ब्रॅकेट क्लोज x1 minus 2x2 plus x3 is equal to 0. हे आपले इक्वेशन नंबर 1 होईल. सो दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज हे इक्वेशन झालं आपलं. देन सेकंड इक्वेशन आपण दिलेला आहे 2x1 minus 3x2 plus 2x3 is equal to lambda x2. याला पण आपण इकडे ट्रान्सफर केलं तर 2x1 minus 3x2 याला ट्रान्सफर केलं तर मायनस प्लस लॅम्बडा x2 plus 2x3 is equal to 0. 2x1 आता इथून काय कॉमन निघतं आपलं प्लस मायनस 3 मायनस लॅम्बडा आणि इकडून x2 प्लस 2x क्यूब इज इक्वल 0. लेट दिस इक्वेशन 2. देन थर्ड इक्वेशन नंबर थर्ड मायनस x1 प्लस 2 x2 is equal to lambda x3. याला आपण इकडे ट्रान्सफर केलं तर काय मिळेल आपल्याला मायनस x1 प्लस 2x2 मायनस लॅम्बडा x3 ट्रान्सफर केलं प्लस मायनस इज इक्वल 0. लेट दिस इक्वेशन 3. सो गिवन linear equation can be written as, so given linear equation can be written as 1 2 minus lambda bracket close x1 minus 2x2 plus x3 is equal to 0. Equation number 2 2x1 plus in bracket minus 3 minus lambda bracket close x2 plus 2x3 is equal to 0. Third equation minus x minus x plus 2x2 minus lambda x3 is equal to 0. So these are three equations. त्याला आपण सॉल्व करून लिहिलेलं आहे. आता इक्वेशन्स आपल्याला काय दिलेलं आहे these three equation has non trivial solution. Now what is meant by non trivial solution? Any linear equation has a non-trivial solution, their determinant must be 0. तर आपल्याला जर कुठलेही लिनियर इक्वेशन चं सोल्युशन नॉन ट्रायव्हल दिले असेल तर याचा डिटर्मिनंट 0 राहील. तिथे आपण कन्सिडर करू सिन्स these equations has
नॉन ट्रायवल solution, therefore determinant of this equation is equal to 0. ह्या इक्वेशनचा डिटर्मिनंट 0 राहील. तर ह्या इक्वेशनचा डिटर्मिनंट काय बनेल? x1 चा कोएफिशियंट आहे 2 मायनस लॅम्बडा 1. इथे इक्वेशन 2 मध्ये 2, इक्वेशन 3 मध्ये -1. x चा कोएफिशियंट इथे -2, सेकंड मध्ये -3 मायनस लॅम्बडा, थर्ड मध्ये 2, इक्वेशन 1 मध्ये x3 चा 1, इक्वेशन 2 मध्ये 2 आणि इक्वेशन 3 मध्ये मायनस लॅम्बडा अँड धिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. आता हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करू, याचा व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. सो धिस 2 मायनस लॅम्बडा इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर इथे याने आपल्या दोघांना ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा. इथे -3 मायनस लॅम्बडा इंटू मायनस लॅम्बडा या दोघांचा मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 दॅट इज 4. हे एक झालं आपला. देन इथे असतं मायनस आणि हा मायनस आहे तर +2 आणि ब्रॅकेट मध्ये आता ह्या सेकंड एलिमेंट सोबत या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू मायनस लॅम्बडा. सो -2 लॅम्बडा मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर -1 इंटू 2 -2 आणि ह्या मायनस +2 ब्रॅकेट क्लोज. आता थर्ड एलिमेंट किती आहे? +1. यासोबत या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4 मायनस या दोघांचं. आता इथे हा मायनस किती आपला मायनस मायनस प्लस 1 इंटू -3 मायनस लॅम्बडा ब्रॅकेट क्लोज. सो 1 इंटू 2 इंटू 2 4 देन -1 इथला मायनस आहे मायनस प्लस 1 इंटू दिस इज इक्वल टू डिटर्मिन व्हॉट 0. चला त्याला सॉल्व करू आपण. सो 2 मायनस लॅम्बडा बघा याचा आन्सर करू आपण डायरेक्ट लिहू. 2 मायनस लॅम्बडा इंटू हा ब्रॅकेट -3 मायनस लॅम्बडा इंटू मायनस लॅम्बडा -4. बघ किती लिहिते 2 मायनस लॅम्बडा हा ब्रॅकेट सॉल्व केला मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू लॅम्बडा हा मायनस इंटू मायनस प्लस लॅम्बडा स्क्वेअर आणि हा -4. मग किती ते दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू लॅम्बडा स्क्वेअर प्लस 3 लॅम्बडा -4 या 2 ने मल्टिप्लाय केलं. देन मायनस लॅम्बडा इंटू लॅम्बडा स्क्वेअर प्लस 3 लॅम्बडा -4 किती राहा 2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस इंटू प्लस 6 लॅम्बडा प्लस इंटू मायनस -8. इथे मायनस लॅम्बडा क्यूब मायनस इंटू प्लस मायनस लॅम्बडा इंटू दिस 3 लॅम्बडा स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस 4. याला रिअरेंज केलं आपण तर हा पहिले लिहू आपण मायनस लॅम्बडा क्यूब. मग हा बघा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा स्क्वेअर आणि हा -3 लॅम्बडा स्क्वेअर. तर हा लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 -3 प्लस 6 लॅम्बडा. देन नंबर हा नंबर आणि हा नंबर -8 प्लस 4 तो -4. याला मी डायरेक्ट इथे लिहितो. या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय येतो आपला मायनस लॅम्बडा क्यूब मायनस लॅम्बडा स्क्वेअर प्लस 6y -4. हा झाला 2 ब्रॅकेटचं.
प्लस हा सिंपल आहे. किती होईल इथे प्लस इंटू मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस 4 लॅम्बडा प्लस इंटू प्लस 4 2 इंटू 2 4. याला जर आपण सॉल्व केलं 1 इंटू 4 प्लस 1 मायनस 3 मायनस लॅम्बडा याला सॉल्व केलं तर इथे 1 इन ब्रॅकेट 4 प्लस इंटू मायनस मायनस 3 1 जा 3 प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू लॅम्बडा लॅम्बडा 1 ने याला मल्टिप्लाय करा किती 1 इंटू 4 मायनस 3 1 मायनस लॅम्बडा किती होऊन गेला 1 1 जा 1 मायनस लॅम्बडा. तर याचा आपला किती आलेला आहे हा ब्रॅकेट प्लस 1 मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 0. तर आपण हे सॉल्व केलं, हाही सॉल्व केला, हाही सॉल्व इथे सेपरेटली आपण सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट आता आपण याला सॉल्व करू. बघा काही आपल्या इथे लॅम्बडा क्यूब मायनस लॅम्बडा क्यूब. नेक्स्ट मायनस लॅम्बडा स्क्वेअर. नेक्स्ट प्लस 6 लॅम्बडा आणि हा मायनस लॅम्बडा इथे प्लस 5 लॅम्बडा आणि पुन्हा हा पण आहे इथे प्लस 6 लॅम्बडा प्लस 6 लॅम्बडा मायनस 4 लॅम्बडा मायनस लॅम्बडा तर आहे प्लस लॅम्बडा. नेक्स्ट प्लस 4 मायनस 4 गेट कॅन्सल प्लस 4 मायनस 4 गेट कॅन्सल प्लस 1 इज इक्वल टू 0. हे आपल्याला इथे एक्सप्रेशन मिळालेलं आहे. आता याला आपण सॉल्व करू. तर काय बघा इथे याला मी संपूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केलं तर हा होऊन जाईल प्लस वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय मायनस 1 इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय थ्रूआउट द इक्वेशन मल्टिप्लाय इक्वेशन बाय मायनस 1. तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं. आता इथे याचं आपल्याला इथे वायची व्हॅल्यू काढायची आहे. तरी हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे याचं आपण फॅक्टरायझेशन करू. आता फॅक्टरायझेशन मध्ये इफ सम ऑफ ऑल टर्म्स फॉर मिलचे टेस्ट आहे वाय क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय मायनस 1. नाउ सम ऑफ ऑल द कोएफिशिएंट ऑफ दीज 1 वाय क्यूबचा वाय स्क्वेअरचा 1 मायनस 1 मायनस 1 दिस इक्वल टू 0. देन लॅम्बडा मायनस 1 is a factor of this equation if sum of the coefficient of all lambda cube lambda square minus lambda 1 is 0, then lambda minus 1 is a factor of y cube plus y square minus y plus 1. Then second factor is find by using synthetic division. So in synthetic division 8 मध्ये आपण शिकलेलो आहोत. We write only the coefficient of this y cube चा coefficient 1, y square चा coefficient 1, y चा coefficient minus 1 आणि हा constant minus 1. इथे y minus 1 is a factor. So y is equal to what 1. इथे 1 येईल. Synthetic division आपण करतो. First element written at is जसं तसं लिहिणार 1 into 1 1 1 plus 1 2 1 into 2 2 minus 1 plus 2 plus 1 plus into plus 1 into 1 1
So this is equal to 0. So second factor is first factor हा झाला, second factor in 1 2 3 कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आहे, तर हा येईल y² प्लस 2y लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा प्लस 1 हे झालं. तर इथे याचं फॅक्टर आपल्याला मिळालेलं आहे. पहिला फॅक्टर आपला येतोय लॅम्बडा मायनस 1, सेकंड लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू 0. आता सेकंड ब्रॅकेट जो आहे, सेकंड जो फॅक्टर तो कोऑर्डिनेट इक्वेशन आहे, तर याचे फॅक्टर काय पडतील, फॅक्टर ऑफ दिस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, याचं जर आपण एक्सपान्शन केलं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरने, फर्स्ट नंबर स्क्वेअर 2 इंटू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर प्लस सेकंड नंबर स्क्वेअर, तर हे फॅक्टर आपले झालेले आहेत. देयरफॉर फॅक्टर फर्स्ट लॅम्बडा मायनस 1, सेकंड लॅम्बडा प्लस 1 अँड थर्ड लॅम्बडा प्लस 1 इज इक्वल टू 0. किंवा आपण याला एक स्टेप फॉर्म लिहू शकतो, दिस लॅम्बडा स्क्वेअर 1 प्लस लॅम्बडा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो लॅम्बडा मायनस 1 याला एक्सपांड केलं, लॅम्बडा प्लस 1 इन वन ब्रॅकेट, लॅम्बडा प्लस 1 इन सेकंड ब्रॅकेट. सो लॅम्बडा इज इक्वल टू फ्रॉम दिस 1, फ्रॉम दिस लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 1 अँड फ्रॉम दिस लॅम्बडा इज इक्वल टू मायनस 1. सो व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा इज हाऊ मेनी, आपल्याला फाइंड आउट करायचं होतं सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. सो सेट ऑफ all values of lambda is equal to what? Set of all values of lambda is plus 1 minus 1 minus 1. But in set we write if टू एलिमेंट आर आयडेंटिकल, दोन एलिमेंट जर आयडेंटिकल असेल, जसे ते -1 आलेले आहे, तर आपण याला एकदाच लिहितो, तर हा सो ऑल सेट ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा इज एन एम्प्टी, रॉंग, इज अ सिंगल टोन, एकच एलिमेंट आहे का नाही, कंटेन टू एलिमेंट्स, त्याच्यामध्ये दोन एलिमेंट आहे. सो करेक्ट ऑप्शन is what? C, contain two elements. So this is our answer.